कशात म्हणजे ना हो असं हो मित्रांनो. दीपावली, बलिप्रतिपदा वगैरे हे सगळे जे सण आपले चांगल्या प्रकारे आपण साजरे केलेत. सर्वांनी आनंद घेतलाय, मुलं बाळ सोबत आपण आनंद घेतलाय. परंतु एक विषय तो राहून गेलेला, तो मी आता आपल्या पुढे सर्वांच्या समोर मांडतोय. तो म्हणजे इडा पिडा टळो बळीच राज्य हो. म्हणजे नेमकं काय या संदर्भात आपण आता बोलणार आहोत ह्या विषयावर. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला बघूया. बलिप्रतिपदा हा दिवाळीचा महत्वाचा दिवस असून तो कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी असुर राजा बळीराजाच्या आठवणीने आणि त्याच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने वामनावतार घेतला होता आणि बळीराजाकडून 3 पावले जमीन मागितली. वामन रूपातील विष्णूने बळीराजाला पाताळात पाठवले, पण त्याच्या भक्तिभाव आणि उदारतेमुळे त्याला वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी वर मिळाला. म्हणूनच बलिप्रतिपदेला बळीचे राज्य पुन्हा यावे अशी कामना केली जाते. ऐतिहासिक महत्व बलिप्रतिपदा हा दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो आणि 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्त्रिया आपल्या पतीला आणि कुटुंबातील पुरुषांना औक्षण करतात आणि इडा पिडा टळो बळीचे राजे येवो अशी पारंपरिक म्हण या दिवशी उच्चारली जाते. आता यामध्ये धार्मिक संदर्भात या दिवशी भगवान श्री विष्णूने असुर राजा बळीवर विजय मिळवला म्हणून बलिप्रतिपदा साजरी केली जाते. राजा हे बळीभक्त प्रल्हादाचे नातू होते, म्हणजे बळीराजाची वंशावळ. त्यांनी त्याच्या दानशूर आणि प्रजा हितदक्ष राजकारभारासाठी ते प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतात ओणमच्या वेळी तसेच उत्तर भारतात दिवाळी नंतरच्या प्रतिपदेला राजा बळीची पूजा होते. समाज आणि परंपरा नववर्षाच्या विक्रम संवत्सर प्रारंभ देखील या दिवशीच केला जातो. व्यापारी आपला नवीन व्यवसाय वर्ष या दिवसापासून सुरुवात करतात. चक्रिती, भक्तिभाव आणि प्रजाहिताची आठवण देणारा बलिप्रतिपदा हा दिवस भारतीय संस्कृतीत विशेष स्थान ठेवतो. यासाठी बळीचे आदर्श राजे यावं यासाठी प्रार्थना केली जाते. मित्रांनो, मी आज हा जो विषय निवडलाय तो बलिप्रतिपदा बळीराजाचा हा याच्यामध्ये कोणाची धार्मिक भावना तो कळण्याचा मी प्रयत्न केलेला नाही, करणार पण नाही. त्याचं कारण हा विषय एखाद्या वेळेस काहींना माहित असेल किंवा नसेल, पण आपल्याला जवळून त्याचं ज्ञान व्हावं. बळी कोणाला म्हणायचं, बली कोणाला म्हणायचं वगैरे वगैरे असे खूप म्हणजे मी आता याचा वापर कसा केलेला आहे, काही इंटरनेटचा वापर, इतर माहितीचा वापर, इतर ग्रंथाचा वापर करून त्याच्यामध्ये अभ्यास करून तो तुमच्या पुढे सादर करतोय मी. मित्रांनो, बळी 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा निरागस माणूस, आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता, भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहोर म्हणजेच बळी. बळी हिरण्यकशिपूचा पंतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तम असं व्यक्तिमत्व सुमारे 3.5 ते 5 हजार वर्षापूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक. परत एकदा वाचू, 5000 वर्षापूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महान सम्राट, एक महान तत्ववेत्ता. या बळीचा वंश, तो बळीवंश, या बळीवंशातील माणसे आपली माणसे, आपल्या रक्त माणसांची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले पण तत्वशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोश्वासावर दडपणे लाटून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे. आपण मात्र असे धन्य की आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतींना खुशाल करफू कोंबिजून दिले. त्यांना आपल्या हृदयापासून 7 तटांच्या आणि मस्तकापासून 7 उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. परत एकदा वाचतो कारण हे समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यांना आपण आपल्या हृदयापासून 7 तटांच्या, 7 शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा, 7 तटांच्या आणि मस्तकापासून 7 उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला
थोडे अपवाद असतील, पण इतरांपैकी काही जणांनी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जणांनी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पाहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणीवेने त्यांचा स्व अक्षरशः मोरून बोरून येईल असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे. बळी हा कुलस्वामी महात्मा फुले यांनी दशवीचा पोवाडा म्हणून जो पोवाडा लिहिला त्यांच्या तिसऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी बळी राजादी कुलस्वामीला या शब्दाने केलेली आहे. म्हणजे राजादी हा शब्द राजादी या अर्थाने आलेला आहे, कारण बळीच्या राज्याला कुलस्वामीनी म्हणणे आसियाच्या दृष्टीने जुळत नाही. या उलट बळीराजाचा तसा निर्देश करणे हे मात्र पूर्णपणे सुसंगत ठरते. महात्मा फुले बळीराजाला कुलस्वामीनी मानतात. याचाच अर्थ ते त्याला आपल्या अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात. या उल्लेखाद्वारे हे एक प्रकारे बळीराजा बरोबरचे आणि पर्यायाने बळीवंशाबरोबरचे आपले नाते सांगून टाकतात. कुलस्वामीकडे हरिदेवता म्हणून पाहिले जात असले तरी कुलस्वामी म्हणजे मूळ पुरुष हाच खराखोरा अर्थ आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. हे महात्मा फुले यांचे पृष्ठ क्रमांक 13 वरच आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात. सिंधू संस्कृती निर्माते फार उत्तम दर्जाची शेती करत होते. असुरांकडे शेती करण्याचे विलक्षण कौशल्य होते. आपण पाहिले आहेच, बळीच्या राज्यात उत्तम शेती होत होती याचे उल्लेखही आपण पाहिले आहेच. पाणी अडवून वापरण्याचे त्यांचे कौशल्य तर वैदिक वाङ्मयात स्पष्ट झाले आहेच. या सगळ्या घटकांचा समन्वय केला असता बळी आणि त्याच्या वंशातील इतर लोक यांच्या शेतीबरोबर असलेला कनिष्ठ संबंध ध्यानात येतो. महाराष्ट्रातील बहुजन समाजाने हा संबंध पिढ्यानपिढ्या आपल्या काळजाच्या आत अगदी अलगदपणे आणि तरी अतूटपणे जपून ठेवला आहे. याचा एक अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणजेच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा निर्देश बळीराजा या शब्दाने केला जातो. शेतकऱ्याला हा शब्द वापरणे ही बाब सामान्य नाही, ती गांभीर्याने न घेता उपेक्षेने मारावी अशी तर नाहीच नाही. शेतकऱ्याला उद्देशून जेव्हा जेव्हा हा शब्द वापरला जातो तेव्हा त्या शेतकऱ्याचे अपार कष्ट, त्याची आपल्या शेतावरची विलक्षण श्रद्धा, त्याचे निष्कपट आणि आचरण आणि त्याच्या मनाचा उमेदपणा अशा कितीतरी गोष्टीचे या शब्दातून दर्शन करत असते. हे सगळे सद्गुण बळीराजाच्या व्यक्तिमत्वामध्ये होते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनातही असतात. हा त्या दोघांना जोडणारा एक बळकट दुवा आहे. केरळमध्ये ओणमचे स्वरूप समजावून घेताना हा धागा ध्यानात घेणे आवश्यक आहे. ओणम हा सण केरळमध्ये सुगीच्या हंगामाशी जोडलेला आहे. ओणमकडे बळीच्या स्मृती बरोबर हार्वेस्ट फेस्टिवल म्हणूनही म्हणजे पिकाची कापणी फेस्टिवल म्हणूनही पाहतात. महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांनी बळीराजाचे शेती बरोबरचे नाते कृतज्ञतापूर्वक स्मरणात ठेवलेले आहे असा याचा अर्थ होतो. पूर्वी ओणम कर्नाटक आणि तामिळनाडू या प्रदेशामधूनही साजरा होत होता. हे पाहता सर्व दक्षिण भारतात बळीराजाचे शेती बरोबरचे नाते काळजीपूर्वक जपण्यात आले आहे असे म्हणता येते. आता संत तुकारामांनी बळीची बाजू घेऊन विष्णूला दोष दिलेला आहे. लक्षात ठेवा, परत एकदा वाचतो मी. संत तुकारामांनी बळीची बाजू घेऊन विष्णूला दोष दिला. संत तुकारामांनी आपल्या एका विख्यात अभंगात बळीराजाची बाजू जोरदारपणे मांडलेली आहे. ती मांडताना त्यांनी त्यांच्या लाडक्या ईश्वराबरोबर भांडणच केले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते म्हणतात, हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते कैसी आन, कवने नाही केले ते, बळी सर्वस्वे उदार, जेने उभ्यारी ललाकर, करुणी कहार तो पातळी घातला. तुकारामाने येथे विष्णूला म्हणजेच पर्यायाने ईश्वराला निष्ठुर, निर्गुण, दयामाया नसलेला आणि फार कठीण मनाचा अशी विशेषणे लावलेली आहेत. जी निर्दयपणे कर्मे दुसऱ्या कुणीही केली नाही ती विष्णूने केल्याचा गंभीर ठपका संत तुकाराम महाराजांनी त्यांच्यावर ठेवलेला आहे. याचाच अर्थ ईश्वराची कृती इतकी अनैतिक आहे की दुसऱ्या कोणीही आपल्या कर्माद्वारे व्यक्त केलेली नाही. ईश्वराने हरिचंद्र, नळ, सिरी आणि कर्ण यांचा छळ केल्याची त्यांची फसवणूक केल्याची तक्रारही तुकारामाने याच अभंगात केलेली आहे. त्यानंतर त्याने बळीवर करण्यात आलेले अन्यायावर बोट ठेवलेले आहे. बळी सर्व प्रकारे उदार होता. त्याने दान देण्यासाठी हातवर केलेला होता, परंतु विष्णूने कर करून त्याला पाताळात घातले असे म्हणून तुकारामाने आपल्या मनातील
क्षोभ व्यक्त केला होता. पृष्ठ क्रमांक तुकाराम महाराजांचं 336 ते 37. साभार हा लेख म्हणजे डॉक्टर साळुंखे यांच्या संकलन मधून अनुज उल्के असं दिग्ध म्हणजे असं आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण होऊ द्या, परंतु बळी हा आपल्याला संपूर्ण समजून उमजून घ्यायचा आहे. बळीच्या इतिहासाशी जोडलेले महत्वाचे शोध म्हणजेच त्यांच्या कालखंडातील सांस्कृतिक, कृषी आणि राज्य व्यवस्थेचे पुरावे तसेच त्यांच्या समाजाचा प्रगत स्तर स्पष्ट करणारे अभिजात संशोधन. बळीराजा व त्याचा वंश सिंधू संस्कृतीशी आणि नवपाषाण लोखंड युगातील भारताशी जोडले गेलेला आहे. बळीच्या साम्राज्याचे संशोधन पुराणात पुरातत्व व संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासून बळीराजाचा कालखंड साधारणतः 3.5 ते 4,000 वर्षापूर्वीचा मानला जातो. बळीराजाच्या साम्राज्याची व्याप्ती अफगाणिस्तान ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. खंडोबा, मसोबा, ज्योतिबा, मल्हार हे अधिकारी आणि मंत्री होते ज्यांच्या पूजा आजही महाराष्ट्रात होती. थोडं समजायला जरा थोडा म्हणजे किचकट विषय. खंडोबा, मसोबा, ज्योतिबा, मल्हार हे अधिकारी मंत्री होते हे लक्षात ठेवा आणि आज आपण त्यांना देव मानतोय हे पण लक्षात ठेवा. कृषी आणि जलसिंचन ज्ञान बळीच्या काळात जलसेचनाचे तंत्र अत्यंत प्रगत होते. धरणे बंधारे बांधण्याची कला त्यांना ज्ञात होती. बळी वंशातील लोक उत्कृष्ट शेतकरी होते हे भारताच्या कृषी इतिहासात नमूद आहे. सिंधू संस्कृतीत धान्याची समृद्ध कोठारे आणि पिकांचे नियोजन या शोधाने बळीच्या समाजाच्या प्रगतीशील दृष्टिकोन दाखवला आहे. सांस्कृतिक व धार्मिक पुरावे दक्षिण भारतात ओणम आणि महाराष्ट्रात बलिप्रतिभा सारखे सण बळीच्या स्मृतीशी, शेतीच्या कष्टाची व सुखीच्या आनंदाशी जोडलेले आहेत. पुराणातील बळी वामन प्रसंगावर अनेक शिल्पे आणि कथांची धार्मिक परंपरा विकसित झालेली आहे. तामिळनाडूमध्ये नवपाषाणकालीन मृतदेहांची पुरातत्वीय स्थाने सापडली जी त्या काळाच्या समाजातील अंतसंबंध दाखवतात. सामाजिक राजकीय भूमिका बळीराजा हा न्यायकारी, समता आणि सर्वभागी राज्य पद्धतीचा आदर्श मानला जातो. शोषण विरहित समाज, महिला पुरुष समानतेची भूमिका आणि प्रजोपती कल्याणकारी दृष्टिकोन हे बळीच्या राजाचे मूलभूत मूल्य होते. बळीच्या समाजाने ऐतिहासिक काळ संघर्ष करून आपल्या विचारांचा आणि स्वातंत्र्याचा वारसा जपला होता किंवा आहे. या संशोधनाने भारतीय संस्कृती इतिहासातील बळीवंश आणि त्याची सामाजिक, तांत्रिक, धार्मिक ओळख समजून येते. बळीराजाचा वारसा आजही शेतकरी, बहुजन आणि समतेचे प्रतीक म्हणून भारतीय समाजात जिवंत आहे. बळीराजाशी संबंधित पुरातात्विक पुरावे प्रामुख्याने मिथिला प्रदेशातील बळीराजगड म्हणजे बिहार राज्य, आता सध्या ते भारताचं बिहार राज्य येथे सापडलेले आहे. हे ठिकाण प्राचीन मिथिला नगरीचे अवशेष असल्याचे मानले जाते आणि तेथे खुदाईत महत्वाचे वास्तू अवशेष, बौद्धकालीन नगरीचे ध्वंस, बाजार व्यवस्था आणि प्राचीन इटांचे परकोटे आढळले. मिथिला बळीराजगड याची स्थळ पुरातात्विक दृष्ट्या महत्वाचे आहे. इसवी सन 1884 मध्ये इतिहासकार जॉर्ज ग्रियर्सन यांनी या ठिकाणी उत्खनन केली होती आणि 1962-63 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने रघुवीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली या पुरास्थळाचे अधिकृत उत्खनन केले. या उत्खननामध्ये प्राचीन नगरीची बाजार व्यवस्था, 4 द्वार, इटांचे मजबूत पराकोटे आणि महत्वाची धार्मिक व राजकीय अवशेष मिळाले. बळीराजगडला भारत सरकारने 1938 मध्ये राष्ट्रीय धरोहर ठिकाण म्हणून घोषित केलेले आहे. राजस्थान बळीराजा मंदिर, बिलाराड राजस्थानातील बिलाडा गावात बळीराजाचं मंदिर आणि भाकरी नावाची एक पहाडी आहे. येथे मोठी चुन्याची टाकी, पराकोटा आणि पौराणिक यज्ञभूमी यांचे पुरावे खुदाईद्वारे मिळाले आहेत. घी तलई नावाने प्रसिद्ध असलेल्या छोट्या तलावात अद्याप चिकनाई आढळते जी प्राचीन यज्ञकालीन घीचे पुरावे मानले जातात. पंचयज्ञ पहाडीवर पौराणिक यज्ञाचे अवशेष मिळाले आणि धारणा आहे की बळीने येथे यज्ञ केलेले होते. ऐतिहासिक व सांस्कृतिक अवशेष, बळीराजावध, त्याचे साम्राज्य आणि आर्थिक, धार्मिक व्यवस्थेचे पुरावे विविध पुराण व ग्रंथात तसेच लोककथांमध्ये सापडतात. पण मोठ्या प्रमाणात ठोस भौतिक पुरावे शक्यतो मिथिला आणि राजस्थानातील स्थळांमध्ये आढळतात. या संशोधनामुळे बळीराजाशी संबंधित स्थळांची सांस्कृतिक
मालिक आणि व्यवस्थाबद्ध ओळख जपली गेलेली आहे. बळी, राजगड आणि बिलाडा ही सारे बळीच्या सांस्कृतिक इतिहासाला जिवंत ठेवणारी महत्वाची पुरातात्विक वारसा आहेत. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मला पण राहत नाहीये, कारण ही कथा आपल्या सर्वांच्या समोर गेली पाहिजे. बळीच्या कथा मुख्यतः वामन पुराण, श्रीमद भागवत महापुराण, महाभारत आणि विष्णू पुराण यासारख्या विविध पुराणामध्ये विस्ताराने सांगितलेले आहे. या पुराणामध्ये राजा बळीचा वंश, त्याची दानशूरता, त्याचे अश्वमेध यज्ञ, विष्णूच्या वामन अवताराने घेतलेली परीक्षा आणि त्याला पाताळात मिळालेलं स्थान याचे तपशीलवार वर्णन आहे. महत्वाची पुराणे आणि त्याची बळी कथा वामन पुराण, राजा बळी आणि वामन अवताराची घटना सर्वात सविस्तरपणे येथे आढळते. श्रीमद भागवत महापुराण दशम स्कंदामध्ये बळीच्या दानशूरतेबद्दल, त्याच्या अश्वमेध यज्ञाबद्दल आणि वामनावर विश्वास ठेवून अखेर स्वतःचे सर्वस्व त्याने कसे अर्पण केले हे विस्ताराने आलेले आहे. विष्णू पुराण, या पुराणात बळी आणि वामनाचा प्रसंग, बळीचे सामर्थ्य आणि त्याची प्राप्ती याचा संग्रह आहे. महाभारत म्हणजे शांती पर्व, येथे बळीचा दानधर्म, अश्वमेध यज्ञाची माहिती येथे पद्मपुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण आदी ग्रंथामध्ये बळी राजाच्या समर्पणाची आणि विष्णू वामनाची कथा वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळते. या सर्व ग्रंथांमध्ये डिटेल्स वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आढळतात. त्यामुळे प्राचीन काळातील राज्य, धर्म आणि मूल्यांचा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन अभ्यासता येतो. आता थोडी नाण्याची दुसरी बाजू पण चेक करूया आपण. बळीराजाला देवाने पाताळात का घातले याचं कारण विद्वान आणि पुराण कथानुसार विविध प्रकारे असं सांगितलं जातं. एकतर बळीराजा हा अत्यंत दानशूर, प्रजा हितेशी आणि समता प्रस्थापित करणारा राजा होता. त्याने वर्ण संस्कार केला आणि स्त्री सत्ताकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या विरुद्ध ब्राह्मणांनी वामन अवतार घेऊन कपटाने त्याचा राज्य हक्क मिळवला. वामनाने 3 पावले जमीन मागून बळीराजाला दानात दिला आणि 3ऱ्या पावलावर त्याच्या नतमस्तक म्हणजे मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडले. हा कथाकथन वामनाच्या कपटीपणाचा दाखला मानला जातो. बळीराजाच्या दानशूरपणामुळे ते प्रसन्न झाले आणि त्याला पाताळात राज्य देऊन स्वतः विष्णू त्याचा द्वारपाल झाला. म्हणजे बळीराजाचे राज्य हरवले नाही, तो अनंत काळ काही रूपाने अस्तित्वात आहे असा अर्थ लागतो. दुसऱ्या दृष्टिकोनातून बळीराजा ही व्यक्ती राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून आदर्श राजा होती, पण त्याला चांगलं मानलं जाऊनही बाह्य आक्रमकांनी किंवा ब्राह्मणांनी त्याला कुचेष्टा करून पाताळात पाठवलं असं सांगितलं जातं. शास्त्रीय पुराण कथामध्ये बळीराजाच्या समर्पण आणि दानशूर वृत्तीला मान देत त्याला पाताळात पाठवले, पण त्याला वरदानही दिले गेले की तो दरवर्षी आपल्या प्रजेला भेटायला येतो. त्यामुळे बळीराजा चांगला राजा असल्यामुळे देवाने त्याला पाताळात घातले. हे त्याच्या शिवसिंहाचा आणि धर्माच्या चाचणीचा भाग होता आणि त्याला एक वेगळं आदर्श स्थान देण्यात आलं. बळी आणि वामन यांच्यातील मुख्य वैचारिक संघर्ष हा सत्ता, धर्म आणि सामाजिक व्यवस्थेच्या संकल्पनावर आधारित होता. कारण मी एक शब्द असा तुटक का घेतो, त्याचा अर्थ तुम्हाला समजावा म्हणून. बळी हा अत्यंत दानशूर, समता प्रस्थापित करणारा आणि प्रजा हितेशी राजा होता, ज्याने अनेक प्रदेश पादाक्रांत करून आपले साम्राज्य वाढवले. त्याची ताकद एवढी वाढली की त्याने देवाच्या स्वर्गावर देखील स्वारी करायला सुरुवात केली. दुसरीकडे वामन अवतार घेतलेला विष्णू हा देवांच्या ताब्यातला स्थैर्य देवता होता. त्याचा उद्देश समाजात स्थैर्य आणि नियम राखणे होता. बळीच्या साम्राज्य वाढीला वामनाने एक मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. त्याने बळीला 3 पावलांची जमीन दानात मागितली. जी मागणी वामनाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारित होती. वैचारिक संघर्षाचा एक पैलू म्हणजे बळीचा शासन प्रणालीचा विस्तार आणि वामनाचा त्याला मर्यादित करण्याचा प्रयत्न, जो देवतांचे स्थैर्याचे प्रतीक पक्ष होता. बळी शक्तिशाली असला तरी त्याचा विस्तार आणि साम्राज्य प्राप्तीचा मार्ग काहींना अस्वीकार्य होता. ब्राह्मण, देवता आणि दैत्य समूह यांच्यातील सामंजस्य आणि विरोधक, तसेच शासन, धर्म आणि लोककल्याण यातील तणाव या संघर्षामागील दृष्टिकोन होता. पण हा दानशूर अन्यायप्रिय होता, पण वामनाने त्याला तेव्हा थांबावा म्हणजे अधिक आक्रमण देऊन होऊन देवतांचे राज्य ताब्यात घेण्याची तयारी करू नये असा विचार होता.
त्यामुळे बळी आणि वामन यांच्यातील संघर्ष हा सत्ता लढाई नव्हे तर सामाजिक आध्यात्मिक तत्वावरील मतभेद आणि संतुलन राखण्याचा होता. संघर्ष देव आणि दैत्य यांच्या राजकीय धार्मिक आणि तत्वज्ञानाच्या द्वेषाचा रूप होता, ज्यामध्ये बळीच्या न्याय प्रवृत्तीला आव्हान देताना वामनाने सुरक्षिततेसाठी त्याला पाताळात पाठवले. हे संघर्ष धार्मिक कथा तर आहेच, पण त्याला सामाजिक संघटनावरही प्रकाश टाकतात. दिवाळी सणाचा पारंपरिक पाडवा म्हणजे बळी प्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील सूर्योदय आपण सांगितले तिथीला साजरा केला जातो. या दिवशी बळी राजाचं स्मरण करून त्याची पूजा केली जाते, म्हणून त्याला बळी प्रतिपदा असंही म्हणतात. दिवाळी आणि पाडवा यांचा संबंध असा आहे की दिवाळीचा मुख्य सण अमावस्या कार्तिक कृष्ण पक्ष अमावस्या म्हणजे अमावस्या दिवशी कार्तिक कृष्ण पक्ष अमावस्या असं म्हटलं जातं साजरा होतो. पण दिवाळी पाडवा म्हणजे दिवाळीनंतर येणारा पहिला दिवस शुक्ल पक्ष प्रतिपदा होय. हा दिवस नवा सुरुवात करणारा आर्थिक नोंदी चालू करण्याचा नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. शिवाय या दिवशी गृहिणीने पतीला ओवाळण्याची परंपरा असते, ज्याला दिवाळी पाडवा किंवा सुहाग पाडवा म्हणतात. अर्थात दिवाळी आणि दिवाळी पाडवा दोन वेगळे पण सलग सण आहेत. दिवाळी हा प्रकाशाचा सण असून तो बुराईवर चांगल्या प्रकारचे विजयाचे प्रतीक आहे, तर दिवाळी पाडवा हा त्या दिवाळी सणानंतर येणारा नवीन आरंभीचा दिवस, ज्यावर बळीराजाला व इतर देवताला पूजा करून नवीन कार्याची सुरुवात केली जाते, म्हणून तो दिवस म्हणजे पाडवा असं म्हटले जातं, म्हणून ओळखला जातो. तो दिवाळीचा 6 दिवसीय पर्वांचा भाग असून नववर्षाच्या प्रारंभ आणि बलिप्रतिपदेची पर्वाची दिवशी येतो. देव सॉरी काय होतं मला फोनची रिंग वाजली का मग तो प्रॉब्लेम येतोय, पण ठीक आहे असो, तरी पण आपण चालू करू कंटिन्यू करू. देव दानव आणि मानव यांचे वेगळे अर्थ आणि स्वरूप सांगायचे झाल्यास देव आणि दानव हे फक्त प्राणी किंवा प्रजाती नव्हे, तर इंडियन पुराणाच्या दृष्टीने म्हणजे भारतीय पुराणाच्या दृष्टीने हे वेगळ्या सात्विक तसेच चैतन्य प्रकारांच्या वृत्तीचे प्रतीक मानले जाते. हा विषय थोडा समजून घ्या, महत्वाचा. देव म्हणजे चांगल्याचे परोपकाराचे उच्च सद्गुणांचे प्रतिनिधित्व करणारे आत्मा किंवा सत्ता आहेत. दानव किंवा राक्षस हे अशा वृत्तीचे प्रतीक आहे जे द्वेषी स्वार्थी आणि नकारात्मक वृत्तीचे असतात. देव आणि दानव यांचा संघर्ष वाद आणि द्वेषाचा नसून एका प्रकारच्या चैतन्य आणि गुणात्मक भेदाचा आहे. रामायणातील वैदिक आणि पुराणकालीन संदर्भानुसार का मानव म्हणजे हा जीव किंवा माणूस ज्यामध्ये देवतासारखे सद्गुण आणि दानवासारखे दोष वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तीची मिश्रता असते. तो कर्मयोग साधना आणि नैतिकच्या मार्गावरून देवत्वाच्या किंवा नकारात्मक श्रेणीमध्ये जातो. ज्योतिषशास्त्रानुसार मानवात मेहनत कष्ट करण्याची वृत्ती जास्त असते. तो जीवनात प्रगती करतो आणि हा देव आणि दानव यांच्या बरोबरीने पृथक गणापैकी एक आहे. देव गण श्रेष्ठ असला तरी मानव गण देव आणि दानव दोघांशी विवाह करू शकतो. सारांश म्हणून देव आणि दानव या दोन भिन्न नैतिक आणि आध्यात्मिक गटांच्या वृत्तीचे संदर्भ आहेत. तर मानव हा जीवशास्त्रीय अर्थाने एक जीव आहे जो दोन्ही गुणांच्या मिश्रणात आहे. देव आणि दानव कोण श्रेष्ठ याबाबत पुराणात वाद असला तरी लक्षात ठेवा, पुराणात देव आणि दानव श्रेष्ठ कोण यामध्ये वाद असला तरी मानव हा त्यांचा एक मध्यमवर्गीय वर्तीय स्वरूप आहे ज्या दोन्ही गुणधर्म आढळतात. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे आपण आपल्यामध्ये दोन्ही देव दानवाचे दोन्ही गुण आढळतात आणि तो त्यांच्या कर्मने व वृत्तीनुसार मार्ग ठरवतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, थँक्यू. भेटूया पुन्हा परत एका नवीन विषयावर. मित्रांनो कशात म्हणजे ना हो असं हो मित्रांनो, दीपावली बली प्रतिपदा वगैरे हे सगळे जे सण होते आपले चांगल्या प्रकारे आपण साजरे केले, सर्वांनी आनंद घेतलाय, मुलं बाळ सोबत आपण आनंद घेतलाय. परंतु एक विषय तो राहून गेलेला तो मी आता आपल्या पुढे सर्वांच्या समोर मांडतोय, तो म्हणजे इडा पिडा टळो बळीच राज्य येवो. म्हणजे नेमकं काय या संदर्भात आपण आता बोलणार आहोत ह्या विषयावर. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला बघूया. बली प्रतिपदा हा दिवाळीचा महत्वाचा दिवस असून तो कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी असुर राजा बळीराजाच्या आठवणीने आणि त्याच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने वामनावतार घेतला होता आणि बळीराजाकडून 3 पावले जमीन मागितली.
वामन रूपातील विष्णूने बळीराजाला पाताळात पाठवले, पण त्याच्या भक्तिभाव आणि उदारतेमुळे त्याला वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी वर मिळाला. म्हणूनच बळी प्रतिपदेला बळीचे राज्य पुन्हा यावे अशी कामना केली जाते. ऐतिहासिक महत्व बळी प्रतिपदा हा दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो आणि 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्त्रिया आपल्या पतीला आणि कुटुंबातील पुरुषांना औक्षण करतात आणि इडा पिळा टळो बळीचे राजे येवो अशी पारंपरिक म्हण या दिवशी उच्चारली जाते. आता यामध्ये धार्मिक संदर्भात या दिवशी भगवान श्री विष्णूने असुर राजा बळीवर विजय मिळवला म्हणून बळी प्रतिपदा साजरी केली जाते. राजा हे बळी भक्त प्रल्हादाचे नातू होते, म्हणजे बळी राजाची वंशावळ. त्याने त्याच्या दानशूर आणि प्रजा हितदक्ष राजकारभारासाठी ते प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतात ओणमच्या वेळी तसेच उत्तर भारतात दिवाळी नंतरच्या प्रतिपदेला राजा बळीची पूजा होते. समाज आणि परंपरा नववर्षाच्या विक्रम संवत्सर प्रारंभ देखील या दिवशीच केला जातो. व्यापारी आपला नवीन व्यवसाय वर्ष या दिवसापासून सुरुवात करतात. प्रकृती, भक्तिभाव आणि प्रजाहिताची आठवण देणारा बळी प्रतिपदा हा दिवस भारतीय संस्कृतीत विशेष स्थान ठेवतो. यासाठी बळीचे आदर्श राजे यावं यासाठी प्रार्थना केली जाते. मित्रांनो, मी आज हा जो विषय निवडलाय तो बळी प्रतिपदा बळीराजाचा हा याच्यामध्ये कोणाची धार्मिक भावना तो गावण्याचा मी प्रयत्न केलेला नाही, करणार पण नाही. त्याचं कारण हा विषय एखाद्या वेळेस काहींना माहित असेल किंवा नसेल, पण आपल्याला जवळून त्याचं ज्ञान व्हावं. बळी कोणाला मानायचं, बळी कोणाला मानायचं वगैरे वगैरे असे खूप, म्हणजे मी आता याचा वापर कसा केलेला आहे, काही इंटरनेटचा वापर, इतर माहितीचा वापर, इतर ग्रंथाचा वापर करून त्याच्यामध्ये अभ्यास करून तो तुमच्यापुढे सादर करतोय मी. मित्रांनो, बळी 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा निरागस माणूस, आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता, भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहोर म्हणजेच बळी. बळी हिरण्यकशिपूचा पंतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व, सुमारे 3.5 ते 5 हजार वर्षापूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक. परत एकदा वाचू, 5000 वर्षापूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महान सम्राट, एक महान तत्ववेत्ता. या बळीचा वंश, तो बळीवंश, या बळीवंशातील माणसे आपली माणसे, आपल्या रक्त माणसांची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले पण तत्वशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोश्वासावर दडपणे लाटून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे. आपण मात्र असे धन्य की आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतींना खुशाल करपू कोंबिजून दिले. त्यांना आपल्या हृदयापासून 7 तटांच्या आणि मस्तकापासून 7 उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. परत एकदा वाचो, कारण हे समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यांना आपण आपल्या हृदयापासून 7 तटांच्या, 7 शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा, 7 तटांच्या आणि मस्तकापासून 7 उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला थोडे अपवाद असतील, पण इतरांपैकी काही जणांनी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जणांनी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पाहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणवीने त्यांचा स्व अक्षरशः मोहरून बोरून येईल असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे. बळी हा कुलस्वामी महात्मा फुले यांनी दस्यूचा पोवाडा म्हणून जो पोवाडा लिहिला, त्यांच्या 3ऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी बळी राजादी कुलस्वामीला या शब्दांनी केलेली आहे. याच्या राजादी हा शब्द राजादी या अर्थाने आलेला आहे, कारण बळीच्या राज्याला कुलस्वामीनी म्हणणे आशियाच्या दृष्टीने जुळत नाही. या उलट बळीराजाचा तसा निर्देश करणे हे मात्र पूर्णपणे सुसंगत ठरते. महात्मा फुले बळीराजाला कुलस्वामीनी मानतात, याचाच अर्थ ते त्याला आपल्या अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात. या उल्लेखाद्वारे हे एक प्रकारे बळीराजा बरोबरचे आणि पर्यायाने बळीवंशाबरोबरचे आपले नाते सांगून टाकतात.
कुलस्वामीकडे हरिदेवता म्हणून पाहिले जात असले तरी कुलस्वामी म्हणजे मूळ पुरुष हाच खराखोरा अर्थ आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे। हे महात्मा फुले यांच्या पृष्ठ क्रमांक 13 वरच आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात। सिंधू संस्कृती निर्माते फार उत्तम दर्जाची शेती करत होती। असुरांकडे शेती करण्याचे विलक्षण कौशल्य होते। आपण पाहिले आहेच बळीच्या राज्यात उत्तम शेती होत होती, याचे उल्लेखही आपण पाहिले आहेच। पाणी अडवून वापरण्याचे त्यांचे कौशल्य तर वैदिक वाङ्मयात स्पष्ट झाले आहेत। या सगळ्या घटकांचा समन्वय केला असता बळी आणि त्याच्या वंशातील इतर लोक यांच्या शेतीबरोबर असलेला कनिष्ठ संबंध ध्यानात येतो। महाराष्ट्रातील बहुजन समाजाने हा संबंध पिढ्यानपिढ्या आपल्या काळजाच्या आत अगदी अलगदपणे आणि तरी अतूटपणे जपून ठेवला आहे। याचा एक अत्यंत महत्वाचा पुरावा म्हणजेच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा निर्देश बळीराजा या शब्दाने केला जातो। शेतकऱ्याला हा शब्द वापरणे ही बाब सामान्य नाही, ती गांभीर्याने न घेता उपेक्षेने मारावी अशी तर नाहीच नाही। शेतकऱ्याला उद्देशून जेव्हा जेव्हा हा शब्द वापरला जातो तेव्हा त्या शेतकऱ्याचे अपार कष्ट, त्याची आपल्या शेतावरची विलक्षण श्रद्धा, त्याचे निष्कपट आणि आचरण आणि त्याच्या मनाचा उमेदपणा अशा कितीतरी गोष्टीचे या शब्दातून दर्शन करत असते। हे सगळे सद्गुण बळीराजाच्या व्यक्तिमत्वामध्ये होते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनातही असतात। हा त्या दोघांना जोडणारा एक बळकट दुवा आहे। केरळमध्ये ओणमचे स्वरूप समजावून घेताना हा धागा ध्यानात घेणे आवश्यक आहे। ओणम हा सण केरळमध्ये सुगीच्या हंगामाशी जोडलेला आहे। ओणमकडे बळीच्या स्मृती बरोबर हार्वेस्ट फेस्टिवल म्हणूनही म्हणजे पिकाची कापणी फेस्टिवल म्हणूनही पाहतात। महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांनी बळीराजाचे शेतीबरोबरचे नाते कृतज्ञतापूर्वक स्मरणात ठेवलेले आहे असा याचा अर्थ होतो। पूर्वी ओणम कर्नाटक आणि तामिळनाडू या प्रदेशामधूनही साजरा होत होता। हे पाहता सर्व दक्षिण भारतात बळीराजाचे शेतीबरोबरचे नाते काळजीपूर्वक जपण्यात आले आहे असे म्हणता येते। आता संत तुकारामांनी बळीची बाजू घेऊन विष्णूला दोष दिलेला आहे, लक्षात ठेवा। परत एकदा वाचतो मी, संत तुकारामांनी बळीची बाजू घेऊन विष्णूला दोष दिला। संत तुकारामांनी आपल्या एका विख्यात अभंगात बळीराजाची बाजू जोरदारपणे मांडलेली आहे। ती मांडताना त्यांनी त्यांच्या लाडक्या ईश्वराबरोबर भांडणच केले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही। ते म्हणतात, हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नव्हे ते कैसी आन, कवने नाही केले ते, बळी सर्वस्वे उदार, जेने उभ्यारी ललाकर, करुणी कहार तो पातळी घातला। तुकारामांनी येथे विष्णूला म्हणजेच पर्यायाने ईश्वराला निष्ठुर, निर्गुण, दयामाया नसलेला आणि फार कठीण मनाचा अशी विशेषणे लावलेली आहेत। जी निर्दयपणे कर्मे दुसऱ्या कुणीही केली नाही ती विष्णूने केल्याचा गंभीर ठपका संत तुकाराम महाराजांनी त्यांच्यावर ठेवलेला आहे। याचाच अर्थ ईश्वराची कृती इतकी अनैतिक आहे की दुसऱ्या कोणीही आपल्या कर्माद्वारे व्यक्त केलेली नाही। ईश्वराने हरिश्चंद्र, नळ, सिरी आणि कर्ण यांचा छळ केल्याची, त्यांची फसवणूक केल्याची तक्रारही तुकारामांनी याच अभंगात केलेली आहे। त्यानंतर त्याने बळीवर करण्यात आलेले अन्यायावर बोट ठेवलेले आहे। बळी सर्व प्रकारे उदार होता, त्याने दान देण्यासाठी हातवर केलेला होता, परंतु विष्णूने कर करून त्याला पाताळात घातले असे म्हणून तुकारामांनी आपल्या मनातील क्षोभ व्यक्त केला होता। पृष्ठ क्रमांक तुकाराम महाराजांचं 36 ते 37 साभार हा लेख म्हणजे डॉक्टर अ साळुंखे यांच्या संकलन मधून अनुज उल्के असं म्हणजे असं आहे। मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण होऊ द्या, परंतु बळी हा आपल्याला संपूर्ण समजून उमजून घ्यायचा आहे। बळीच्या इतिहासाशी जोडलेले महत्वाचे शोध म्हणजेच त्यांच्या कालखंडातील सांस्कृतिक, कृषी आणि राज्य व्यवस्थेचे पुरावे तसेच त्यांच्या समाजाचा प्रगत स्तर स्पष्ट करणारे अभिजात संशोधन, बळीराजा व त्याचा वंश सिंधू संस्कृतीशी आणि नवपाषाण लोखंड युगातील भारताशी जोडले गेलेले आहे। बळीच्या साम्राज्याचे संशोधन पुराणात पुरातत्व व संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासून बळीराजाचा कालखंड साधारणतः 3.5 ते 4,000 वर्षापूर्वीचा मानला जातो। बळीराजाच्या साम्राज्याची व्याप्ती अफगाणिस्तान ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे। खंडोबा, मसोबा, ज्योतिबा, मल्हार हे अधिकारी आणि मंत्री होते ज्यांच्या पूजा आजही महाराष्ट्रात होते। थोडं समजायला जरा थोडा म्हणजे
किचकट विषय. खंडोबा, म्हसोबा, ज्योतिबा मल्हार हे अधिकारी मंत्री होते हे लक्षात ठेवा. आणि आज आपण त्यांना देव मानतोय हे पण लक्षात ठेवा. कृषी आणि जलसिंचन ज्ञान बळीच्या काळात जलसिंचनाचे तंत्र अत्यंत प्रगत होते. धरणे बंधारे बांधण्याची कला त्यांना ज्ञात होती. बळी वंशातील लोक उत्कृष्ट शेतकरी होते हे भारताच्या कृषी इतिहासात नमूद आहे. सिंधू संस्कृतीत धान्याची समृद्ध कोठारी आणि पिकांचे नियोजन या शोधाने बळीच्या समाजाच्या प्रगतीशील दृष्टिकोन दाखवला आहे. सांस्कृतिक व धार्मिक पुरावे दक्षिण भारतात ओणम आणि महाराष्ट्रात बलिप्रतिपदा सारखे सण बळीच्या स्मृतीशी, शेतीच्या कष्टाची व सुखीच्या आनंदाशी जोडलेले आहेत. पुराणातील बळी वामन प्रसंगावर अनेक शिल्पे आणि कथांची धार्मिक परंपरा विकसित झालेली आहे. तामिळनाडूमध्ये नवपाषाणकालीन मृतदेहांची पुरातत्वीय स्थाने सापडली जी त्या काळाच्या समाजातील अंतसंबंध दाखवतात. सामाजिक राजकीय भूमिका बळीराजा हा न्यायकारी, समता आणि सहभागी राज्य पद्धतीचा आदर्श मानला जातो. शोषण विरहित समाज, महिला पुरुष समानतेची भूमिका आणि प्रजोपती कल्याणकारी दृष्टिकोन हे बळीच्या राजाचे मूलभूत मूल्य होते. बळीच्या समाजाने ऐतिहासिक काळ संघर्ष करून आपल्या विचारांचा आणि स्वातंत्र्याचा वारसा जपला होता किंवा आहे. या संशोधनाने भारतीय संस्कृतीत इतिहासातील बळीवंश आणि त्याची सामाजिक, तांत्रिक, धार्मिक ओळख समजून येते. बळीराजाचा वारसा आजही शेतकरी, बहुजन आणि समतेचे प्रतीक म्हणून भारतीय समाजात जिवंत आहे. बळीराजाशी संबंधित पुरातात्विक पुरावे प्रामुख्याने मिथिला प्रदेशातील बळीराजगड म्हणजे बिहार राज्य, आता सध्या ते भारताचं बिहार राज्य येथे सापडलेले आहे. हे ठिकाण प्राचीन मिथिला नगरीचे अवशेष असल्याचे मानले जाते आणि तेथे खुदाईत महत्वाचे वास्तू अवशेष, बौद्धकालीन नगरीचे ध्वंस, बाजार व्यवस्था आणि प्राचीन इटांचे परकोटे आढळले. मिथिला बळीराजगड याची स्थळ पुरातात्विक दृष्ट्या महत्वाचे आहे. इसवी सन 1884 मध्ये इतिहासकार जॉर्ज ग्रियर्सन यांनी या ठिकाणी उत्खनन केली होती आणि 1962-63 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने रघुवीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली या पुरास्थळाचे अधिकृत उत्खनन केले. या उत्खननामध्ये प्राचीन नगरीची बाजार व्यवस्था, 4 द्वार, इटांचे मजबूत पराकोटे आणि महत्वाची धार्मिक व राजकीय अवशेष मिळाले. बळीराजगडला भारत सरकारने 1938 मध्ये राष्ट्रीय धरोहर ठिकाण म्हणून घोषित केलेले आहे. राजस्थान बळीराजा मंदिर, बिलाराड राजस्थानातील बिलाडा गावात बळीराजाचं मंदिर आणि भाकरी नावाची एक पहाडी आहे. येथे मोठी चुन्याची टाकी, पराकोटा आणि पौराणिक यज्ञभूमी यांचे पुरावे खुदाईद्वारे मिळाले आहेत. घी तलई नावाने प्रसिद्ध असलेल्या छोट्या तलावात अद्याप चिकनाई आढळते. ती प्राचीन यज्ञकालीन घीचे पुरावे मानले जातात. पंचयज्ञ पहाडीवर पौराणिक यज्ञाचे अवशेष मिळाले आणि धारणा आहे की बळीने येथे यज्ञ केलेले होते. ऐतिहासिक व सांस्कृतिक अवशेष, बळीराजावध, त्याचे साम्राज्य आणि आर्थिक, धार्मिक व्यवस्थेचे पुरावे विविध पुराण व ग्रंथात तसेच लोककथांमध्ये सापडतात. पण मोठ्या प्रमाणात ठोस भौतिक पुरावे शक्यतो मिथिला आणि राजस्थानातील स्थळांमध्ये आढळतात. या संशोधनामुळे बळीराजाशी संबंधित स्थळांची सांस्कृतिक, मालिक आणि व्यवस्थाबद्ध ओळख जपली गेली आहे. बळीराजगड आणि बिलाडा ही स्थाने बळीच्या सांस्कृतिक इतिहासाला जिवंत ठेवणारी महत्वाची पुरातात्विक वारसा आहेत. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मला पण राहत नाही, कारण ही कथा आपल्या सर्वांच्या समोर गेली पाहिजे. बळीच्या कथा मुख्यतः वामन पुराण, श्रीमद भागवत महापुराण, महाभारत आणि विष्णू पुराण यासारख्या विविध पुराणामध्ये विस्ताराने सांगितलेले आहे. या पुराणामध्ये राजा बळीचा वंश, त्याची दानशूरता, त्याचे अश्वमेध यज्ञ, विष्णूच्या वामन अवताराने घेतलेली परीक्षा आणि त्याला पाताळात मिळालेलं स्थान याचे तपशीलवार वर्णन आहे. महत्वाची पुराणे आणि त्यातील बळी कथा वामन पुराण, राजा बळी आणि वामन अवताराची घटना सर्वात सविस्तरपणे येथे आढळते. श्रीमद भागवत महापुराण दशम स्कंदामध्ये बळीच्या दानशूरतेबद्दल, त्याच्या अश्वमेध यज्ञाबद्दल आणि वामनावर विश्वास ठेवून अखेर स्वतःचे सर्वस्व त्याने कसे अर्पण केले हे विस्ताराने आलेले आहे.
विष्णू पुराण या पुराणात बळी आणि वामनाचा प्रसंग, बळीचे सामर्थ्य आणि त्याची प्राप्ती याचा संग्रह आहे. महाभारत म्हणजे शांती पर्व येथे बळीचा दान धर्म, अश्वमेध यज्ञाची माहिती येथे पद्म पुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण आदी ग्रंथामध्ये बळीराजाच्या समर्पणाची आणि विष्णू वामनाची कथा वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळते. त्या सर्व ग्रंथामध्ये डिटेल्स वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आढळतात. त्यामुळे प्राचीन काळातील राज्य, धर्म आणि मूल्यांचा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन अभ्यासता येतो. आता थोडी नाण्याची दुसरी बाजू पण चेक करूया आपण. बळीराजाला देवाने पाताळात का घातले? त्याचं कारण विद्वान आणि पुराण कथानुसार विविध प्रकारे असं सांगितलं जातं. एकतर बळीराजा हा अत्यंत दानशूर, प्रजा हितेशी आणि समता प्रस्थापित करणारा राजा होता. त्याने वर्ण संस्कार केला आणि स्त्री सत्ताकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या विरुद्ध ब्राह्मणांनी वामन अवतार घेऊन कपटाने त्याचा राज्य हक्क मिळवला. वामनाने 3 पावले जमीन मागून बळीराजाला दानात दिला आणि 3ऱ्या पावलावर त्याच्या नतमस्तक म्हणजे मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडले. हा कथाकथन वामनाच्या कपटीपणाचा दाखला मानला जातो. बळीराजाच्या दानशूरपणामुळे ते प्रसन्न झाले आणि त्याला पाताळात राज्य देऊन स्वतः विष्णू त्याचा द्वारपाल झाला. म्हणजे बळीराजाचे राज्य हरवले नाही, तो अनंत काळ काही रूपाने अस्तित्वात आहे असा अर्थ लागतो. दुसऱ्या दृष्टिकोनातून बळीराजा ही व्यक्ती राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून आदर्श राजा होती, पण त्याला चांगलं मानलं जाऊनही बाह्य आक्रमकांनी किंवा ब्राह्मणांनी त्याला कुचेष्टा करून पाताळात पाठवलं असं सांगितलं जातं. शास्त्रीय पुराण कथामध्ये बळीराजाच्या समर्पण आणि दानशूर वृत्तीला मान देत त्याला पाताळात पाठवले, पण त्याला वरदानही दिले गेले की तो दरवर्षी आपल्या प्रजेला भेटायला येतो. त्यामुळे बळीराजा चांगला राजा असल्यामुळे देवाने त्याला पाताळात घातले. हे त्याच्या शिवसिंहाचा आणि धर्माच्या चाचणीचा भाग होता आणि त्याला एक वेगळं आदर्श स्थान देण्यात आलं. बळी आणि वामन यांच्यातील मुख्य वैचारिक संघर्ष हा सत्ता, धर्म आणि सामाजिक व्यवस्थेच्या संकल्पनावर आधारित होता. कारण मी एक शब्द असा तुटक का घेतो, त्याचा अर्थ तुम्हाला समजावा म्हणून. बळी हा अत्यंत दानशूर, समता प्रस्थापित करणारा आणि प्रजा हितेशी राजा होता, ज्याने अनेक प्रदेश पादाक्रांत करून आपले साम्राज्य वाढवले. त्याची ताकद एवढी वाढली की त्याने देवाच्या स्वर्गावर देखील स्वारी करायला सुरुवात केली. दुसरीकडे वामन अवतार घेतलेला विष्णू हा देवांच्या ताब्यातला स्थैर्य देवता होता. त्याचा उद्देश समाजात स्थैर्य आणि नियम राखणे होता. बळीच्या साम्राज्य वाढीला वामनाने एक मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. त्याने बळीला 3 पावलांची जमीन दानात मागितली. जी मागणी वामनाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारित होती. वैचारिक संघर्षाचा एक पैलू म्हणजे बळीचा शासन प्रणालीचा विस्तार आणि वामनाचा त्याला मर्यादित करण्याचा प्रयत्न, जो देवतांचे स्थैर्याचे प्रतीक पक्ष होता. बळी शक्तिशाली असला तरी त्याचा विस्तार आणि साम्राज्य प्राप्तीचा मार्ग काहींना अस्वीकार्य होता. ब्राह्मण, देवता आणि दैत्य समूह यांच्यातील सामंजस्य आणि विरोधक, तसेच शासन, धर्म आणि लोककल्याण यातील तणाव या संघर्षामागील दृष्टिकोन होता. बळी हा दानशूर आणि न्यायप्रिय होता, पण वामनाने त्याला तेव्हा थांबावा म्हणजे अधिक आक्रमण होऊन देवतांचे राज्य ताब्यात घेण्याची तयारी करू नये असा विचार होता. त्यामुळे बळी आणि वामन यांच्यातील संघर्ष हा सत्ता लढाई नव्हे तर सामाजिक आध्यात्मिक तत्वावरील मतभेद आणि संतुलन राखण्याचा होता. संघर्ष देव आणि दैत्य यांच्या राजकीय, धार्मिक आणि तत्वज्ञानाच्या द्वेषाचा रूप होता, ज्यामध्ये बळीच्या न्याय प्रवृत्तीला आव्हान देताना वामनाने सुरक्षिततेसाठी त्याला पाताळात पाठवले. हे संघर्ष धार्मिक कथा तर आहेच, पण त्याला सामाजिक संघटनावरही प्रकाश टाकतात. दिवाळी सणाचा पारंपरिक पाडवा म्हणजे बळी प्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील सूर्यदिवशी आपण सांगितले तिथीला साजरा केला जातो. या दिवशी बळीराजाचं स्मरण करून त्याची पूजा केली जाते, म्हणून त्याला बळी प्रतिपदा असंही म्हणतात. दिवाळी आणि पाडवा यांचा संबंध असा आहे की दिवाळीचा मुख्य सण अमावस्या कार्तिक कृष्ण पक्ष अमावस्या म्हणजे अमावस्या दिवशी कार्तिक कृष्ण पक्ष अमावस्या असं म्हटलं जातं साजरा होतो. पण दिवाळी पाडवा म्हणजे दिवाळीनंतर येणारा पहिला दिवस शुक्ल पक्ष प्रतिपदा होय. हा दिवस
नवा सुरुवात करणारा, आर्थिक नोंदी चालू करण्याचा, नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. शिवाय या दिवशी गृहिणीने पतीला ओवाळण्याची परंपरा असते, ज्याला दिवाळी पाडवा किंवा सुहाग पाडवा म्हणतात. अर्थात दिवाळी आणि दिवाळी पाडवा दोन वेगळे पण सलग सण आहेत. दिवाळी हा प्रकाशाचा सण असून तो बुराईवर चांगल्या प्रकारचे विजयाचे प्रतीक आहे, तर दिवाळी पाडवा हा त्या दिवाळी सणानंतर येणारा नवीन आरंभीचा दिवस, ज्यावर बळीराजाला व इतर देवताला पूजा करून नवीन कार्याची सुरुवात केली जाते. म्हणून तो दिवस म्हणजे पाडवा असं म्हटले जातं, म्हणून ओळखला जातो. तो दिवाळीचा 6 दिवसीय पूर्वांचा भाग असून नववर्षाच्या प्रारंभ आणि बलिप्रतिपदेची परवाची दिवशी येतो. देव सॉरी काय होतं, मला फोनची रिंग वाजली का मग तो प्रॉब्लेम येतोय. पण ठीक आहे, असो, तरी पण आपण चालू करू, कंटिन्यू करू. देव, दानव आणि मानव यांचे वेगळे अर्थ आणि स्वरूप सांगायचे झाल्यास देव आणि दानव हे फक्त प्राणी किंवा प्रजाती नव्हे, तर इंडियन पुराणाच्या दृष्टीने म्हणजे भारतीय पुराणाच्या दृष्टीने हे वेगळ्या सात्विक तसेच चैतन्य प्रकारांच्या वृत्तीचे प्रतीक मानले जाते. हा विषय थोडा समजून घ्या, महत्वाचा. देव म्हणजे चांगल्याचे, परोपकाराचे, उच्च सद्गुणांचे प्रतिनिधित्व करणारे आत्मा किंवा सत्ता आहेत. दानव किंवा राक्षस हे अशा वृत्तीचे प्रतीक आहे जे द्वेषी, स्वार्थी आणि नकारात्मक वृत्तीचे असतात. देव आणि दानव यांचा संघर्ष, वाद आणि द्वेषाचा नसून एका प्रकारच्या चैतन्य आणि गुणात्मक भेदाचा आहे. रामायणातील वैदिक आणि पुराणकालीन संदर्भानुसार का मानव म्हणजे हा जीव किंवा माणूस ज्यामध्ये देवतासारखे सद्गुण आणि दानवासारखे दोष, वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तीची मिश्रता असते. तो कर्मयोग, साधना आणि नैतिकच्या मार्गावरून देवत्वाच्या किंवा नकारात्मक श्रेणीमध्ये जातो. ज्योतिषशास्त्रानुसार मानवात मेहनत, कष्ट करण्याची वृत्ती जास्त असते. तो जीवनात प्रगती करतो आणि हा देव आणि दानव यांच्या बरोबरीने पृथक गणापैकी एक आहे. देव गण श्रेष्ठ असला तरी मानव गण देव आणि दानव दोघांशी विवाह करू शकतो. सारांश म्हणून देव आणि दानव या दोन भिन्न नैतिक आणि आध्यात्मिक गटांच्या वृत्तीचे संदर्भ आहेत. तर मानव हा जीवशास्त्रीय अर्थाने एक जीव आहे, जो दोन्ही गुणांच्या मिश्रणात आहे. देव आणि दानव कोण श्रेष्ठ याबाबत पुराणात वाद असला तरी लक्षात ठेवा, पुराणात देव आणि दानव श्रेष्ठ कोण यामध्ये वाद असला तरी मानव हा त्यांचा एक मध्यमवर्गीय वर्तीय स्वरूप आहे, ज्या दोन्ही गुणधर्म आढळतात. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे आपल्यामध्ये दोन्ही देव दानवाचे दोन्ही गुण आढळतात आणि तो त्यांच्या कर्माने व वृत्तीनुसार मार्ग ठरवतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, थँक्यू. भेटूया पुन्हा परत एका नवीन विषयावर.